इराण विरुद्ध अमेरिका युद्धाला 2 आठवड्यांसाठी युद्धविराम मिळालेला असतानाच आता आजपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पुढची चर्चा होणार आहे। इस्लामाबादच्या जिन्ना कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक 2 टप्प्यात पार पडणार आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स इराणसोबत शांतता चर्चेसाठी पाकिस्तानकडे रवाना झाले। आम्ही या चर्चेसाठी उत्सुक आहोत। आपल्याला वाटतं की ही चर्चा सकारात्मक ठरेल अशी प्रतिक्रिया जेडी व्हान्स यांनी दिली आहे। जर इराण प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्यास तयार असेल आणि सहकार्याची भूमिका घेत असेल तर ते स्वागतार्ह असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पण जर त्यांनी आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर इराणला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही जेडी व्हान्स यांनी सांगितलंय। तर युद्धविरामासंदर्भात आता इराण आणि अमेरिकेमध्ये आज पहिल्यांदाच चर्चा होणार आहे। 2 आठवड्यांचा युद्धविराम घोषित करण्यात आला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये या 2 देशांमध्ये चर्चा होणार आहे। जेडी व्हान्स हे या चर्चेसाठी पाकिस्तानच्या दिशेने रवाना झालेले आहेत। तर अमेरिकेकडून कोण सहभागी होत आहे? उपाध्यक्ष जेडी व्हान्स, मध्य आशियाचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्पचे माजी सल्लागार जेअर्ड कुशनेर। इराणकडून सहभागी होत आहेत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घलिबाफ। पाकिस्तानकडून सहभागी होणार आहेत पंतप्रधान शहबाज शरीफ आणि सेनादल प्रमुख असीम मुनीर। पाकिस्तानने आज होणाऱ्या शांतता बैठकीचा अधिकृत लोगो जारी केलाय। या लोगोमध्ये इस्लामाबाद टॉक्स असा ठळक उल्लेख असून शांततेचं प्रतीक कबूतर आणि इस्लामाबादमधील फैजल मशिदीच्या चित्राचाही समावेश आहे। या माध्यमातून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करतोय। मात्र या बैठकीत प्रत्यक्षात शांततेच्या दिशेने ठोस पावलं उचलली जातात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आज पाकिस्तानात होणाऱ्या शांतता चर्चेसाठी इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झालंय। इराणी संसदेचे अध्यक्ष बाघेर गलिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचं पाकिस्तानचे फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी स्वागत केलं। इराणनं भलं मोठं 70 जणांचं शिष्टमंडळ पाकिस्तानात आणलंय। इराणच्या शिष्टमंडळात 26 जणांची तज्ज्ञांची टीम आहे तर टेक्निकल टीमचेही सदस्य आहेत। मोहम्मद घलिबाफ हे शिष्टमंडळाचं नेतृत्व करतात। त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आहेत। त्याशिवाय माजिद तख्त रवांची हे परराष्ट्र राज्यमंत्री आहेत। त्याशिवाय सुरक्षा परिषदेचे सचिव अली अकबर, उपसचिव अली बाघेर कानी, अहमदियन इराणी सेंट्रल बँकेचे गव्हर्नर अब्दुल नसीर हेम्माती, कायदेशीर बाबींचे उपमंत्री काझेम घरीबदादीही या शिष्टमंडळामध्ये सहभागी आहेत। इराणी शिष्टमंडळाचं विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत शिरताच पाकिस्तानी हवाई दलानं त्याला एस्कॉर्ट केलंय। तर इस्लामाबाद विमानतळावरती इराणी शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी रेड कार्पेट देखील अंथरलं गेलं होतं। दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती वाद सुरू आहे, दोन्ही देशांची कोणत्या बाबींवरती अत्यंत ताठर अशी भूमिका आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया। तर इराणच्या मागण्या, अमेरिकेची भूमिका आणि मुद्दे काय आहेत? होर्मुझचा मुद्दा आहे, टोल वसुली आणि पूर्ण ताबा ही इराणची मागणी आहे। तर जुनी व्यवस्था कायम राहावी अशी अमेरिकेची भूमिका आहे। युरेनियम डेव्हलपमेंट, समृद्ध होण्याचा अधिकार असल्याचं इराणचं म्हणणं आहे। आण्विक कार्यक्रम बंद करा अशी अमेरिकेची भूमिका आहे। लेबनॉन संदर्भात युद्धबंदीचा भंग होत असल्याचं इराणचं म्हणणं आहे। तर लेबनॉन संदर्भात कोणतीही अट नव्हती अशी अमेरिकेची भूमिका आहे। सुरक्षेसंदर्भात भविष्यात कोणताही हल्ला नको अशी इराणची मागणी आहे। तर कोणतीही हमी देण्यास अमेरिका अजूनही तेवढी सकारात्मक नसल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणमध्ये शांती चर्चा सुरू असली तरी इस्रायलने पाकिस्तानच्या भूमिकेवरती संशय व्यक्त केलाय। शांती चर्चेआधीच दोन्ही देशांमध्ये वाकयुद्ध सुरू झालंय। पाकिस्तान आणि इस्रायलमध्ये नेमका का वाद सुरू आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया।
तर पाकिस्तानचं म्हणणं आहे आम्ही मध्यस्थी करतोय. इस्रायलचं म्हणणं आहे पाकिस्तानची भूमिका संशयास्पद आहे. पाकिस्तानचं म्हणणं आहे युद्धबंदीत लेबनॉनचा समावेश आहे. इस्रायल म्हणतंय युद्धबंदीत लेबनॉनचा समावेश नाही. इस्रायलला अद्दल घडवू असं पाकिस्तान म्हणतंय. पाकिस्तान विश्वासार्ह नाही असं इस्रायलचं म्हणणं आहे. शांती चर्चेदरम्यान इस्रायलकडून हल्ले होतील असं पाकिस्तानचं म्हणणं आहे. आमची सुरक्षा महत्त्वाची असल्याची भूमिका इस्रायलनं घेतली आहे. आणि या चर्चेवरून इराणी लष्कर आणि त्यांचे राजकीय नेते यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सचा अमेरिकेशी चर्चेला विरोध आहे. लेबनॉनवरचे हल्ले सुरू असल्यामुळे बातचीत शक्य नाही असं इराणी लष्करानं म्हटलंय. लष्करी कारवाईवर आम्ही ठाम आहोत. आमचं प्रत्युत्तर अतिशय विनाशकारी असेल असं IRGCनं म्हटलंय. ट्रम्प आणि नेत्यान्याहू यांनी पराभव मान्य करावा असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान IRGC प्रमुख अहमद वाहिदी यांचा गालिबाफ आणि अराघची यांना विरोध आहे. वाहिदी यांनी बाघेर झोलकाद्र यांना चर्चेत सामील करून घ्यायचंय. बाघेर झोलकाद्र हे सुरक्षा सर्वोच्च परिषदेचे सचिव आहेत. इतर सदस्य झोलकाद्र यांच्या विरोधात आहेत. तसंच वाहिदी यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतीही चर्चा नकोय. इराणबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. इराणकडे फारसे पर्याय उरले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगावर अल्पकालीन दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं ट्रम्प म्हणालेत. तसंच केवळ या चर्चेसाठी इराणचं अस्तित्व टिकून असल्याचंही वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. He's got a big thing. We'll find out what's going on. They're militarily defeated, and now we're going to open up the Gulf. With or without them, but that'll be open. We're going to be, or the Strait as they call it, and I think it's going to go pretty quickly. And if it doesn't, we'll be able to finish it off one way or the other. It's going well. The Navy's gone, the Air Force is gone, all anti-aircraft is gone, the leaders are gone, the whole place is gone. So we'll see how it turns out. So it's JD, it's Steve, and Jared. They have a good team, and they meet tomorrow. We'll see how it all works. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये होणाऱ्या आजच्या शांती चर्चेआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. वाद मिटवण्यासाठी अमेरिका इराण तयार आहेत आणि इस्लामाबादमध्ये आज दोन्ही देशांमध्ये तोडगा निघेल असं शरीफ म्हणाले. युद्धबंदीसाठी दोन्ही देश तयार झाले यासाठी दोन्ही देशांचे आभार मानतो असंही त्यांनी म्हटलंय. तर शांती चर्चेआधी हे वक्तव्य समोर आलंय. अमेरिका इराण वाद मिटवण्यासाठी तयार आहेत असं शहबाज शरीफ म्हणालेले आहेत. अमेरिका इराणमधील वादावर तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. पाकिस्तान सकारात्मक चर्चा घडवण्याचा प्रयत्न करेल असं देखील शहबाज शरीफ म्हणालेले आहेत. या सगळ्या शांती चर्चेच्या माध्यमातून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमेरिकेचं शिष्टमंडळ इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यानंतर आज अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावरती चर्चा होणार आहे. दोनों ममालिक की लीडरशिप इस्लामाबाद इंशाअल्लाह मौजूद होगी और पाकिस्तानी क़यादत इन मुज़ाकरात को कामयाब कराने के लिए अपनी हद्दुल मक़दूर कोशिश खलूस के साथ करेगी. मुज़ाकरात के ज़रिए उलझे हुए मसाइल को हल करने का है और ये मरहला जिसको अंग्रेज़ी में कहते हैं मेक और ब्रेक के मतवाजी है. दरम्यान आजपासून सुरू होणारी ही चर्चा यशस्वी झाली तर काय होईल आणि चर्चा निष्फळ ठरली तर काय होईल याचाही आढावा घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. युद्धविराम राहील, शांतता प्रस्थापित होण्याची आशा आहे जर चर्चा यशस्वी झाली तर. पश्चिम आशियात तणावपूर्ण शांतता राहील, संशयाचं वातावरण मात्र कायम राहील. तेलाच्या किमती स्थिर राहतील.
पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय राजकारणातला भाव काहीसा वधारेल. चर्चा अयशस्वी झाली तर पुढे काय होईल? पुन्हा युद्धाला तोंड फुटेल, युद्धाचा आवाका वाढेल अशी ही भीती आहे. तेलाच्या किमती आणि अर्थव्यवस्थेचं प्रचंड नुकसान होईल. पाकिस्तानची कमालीची फजिती होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.